श्री स्वामी समर्थ. आपल्यापैकी बरेच जण हे स्वामी समर्थांचे भक्त असतील तर मार्गशीर्ष महिन्यात स्वामींची ही सेवा नक्की करा, कारण अशक्य ही शक्य करतील स्वामी. तर चला मग सुरुवात करूया. पण तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. आपण अनेक प्रकारे स्वामींची सेवा करत असतो. मात्र मार्गशीर्ष महिन्यात गुरुवारचे व्रत करीत असताना स्वामींचे देखील 11 गुरुवारचे व्रत केले जाते. हे 11 गुरुवारचे व्रत आपल्यापैकी बरेच जण करीत असतात. बऱ्याच जणांना आपल्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी शिवाय कोणत्याही प्रकारच्या अडचणी येऊ नयेत, कामामध्ये यश यावं यासाठी स्वामींची सेवा व्हावी म्हणून स्वामींचं 11 गुरुवारचं व्रत करतात. 11 गुरुवारचं व्रत केल्यानंतर बऱ्याच जणांना स्वामींची प्रचिती देखील आलेली आहे. आपल्या इच्छा देखील पूर्ण झाल्या आहेत असा अनेकांना अनुभव आलेला आहे. तर हे स्वामींचे 11 गुरुवारचे व्रत करताना त्या पूजेची मांडणी कशा प्रकारे करायची आहे हे सुद्धा जाणून घेणार आहोत. स्वामी समर्थ महाराज हे आपल्याला अनेक अडचणीतून बाहेर काढत असतात. ते आपल्या भक्ताला योग्य तो मार्ग दाखवत असतात. तुम्हाला जर हे स्वामींचे 11 गुरुवारचे व्रत करायचे असेल तर तुम्ही पुढील प्रमाणे व्रताची मांडणी करू शकता. मात्र हे व्रत करत असताना मनामध्ये श्रद्धा आणि स्वामींबद्दल अखंड विश्वास असावा. 11 गुरुवारचं व्रत मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारपासून सुरू करावं. गुरुवारी सकाळी लवकर उठून स्नान वगैरे करून ज्या ठिकाणी पूजेची मांडणी करणार असाल त्या ठिकाणची जागा स्वच्छ करून घ्यावी. पाट किंवा चौरंग मांडावा. त्या चौरंगावरती किंवा पाटावरती एक वस्त्र अंतरावं. ते वस्त्र लाल रंगाचं असावं. त्या वस्त्रावर आपल्या घरामध्ये जर स्वामी समर्थांचा फोटो असेल तर तो फोटो स्वच्छ पुसून ठेवा. त्याच्या बाजूला एक पेला पाणी भरून ठेवावा. जिथे घंटी ठेवलेली आहे तिथे जपाची माळ ठेवावी. स्वामींचा फोटो किंवा मूर्तीला फुलांचा हार घालावा. पूजेची मांडणी करत असताना स्वामींचं नामस्मरण करावं. आपण हे 11 गुरुवारचं व्रत का करत आहात त्याच्यासाठी संकल्प घ्यायचा असतो. हा संकल्प करत असताना आचमन करावं. संकल्प करताना थोडं पाणी आपल्याला उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि त्यात एक फुलही घ्यायचं आहे. आपली कोणती इच्छा आहे यासाठी आपण व्रत करत आहात आणि स्वामींची ही सेवा करीत आहात असं बोलावं आणि श्री स्वामी समर्थ म्हणून पाणी ताटामध्ये किंवा ताम्हणात सोडावं. अशा प्रकारे 11 गुरुवारचं व्रत करण्याचा संकल्प घ्यावा. आता ही सगळी मांडणी केल्यानंतर श्री स्वामी समर्थांचा 11 माळी जप किंवा शक्य नसेल तर 3 माळी जप करायचा आहे. 11 वेळा तारक मंत्र देखील म्हणायचा आहे आणि नंतर पोथी वाचण्यास म्हणजे स्वामींचं सारामृत वाचण्यास सुरुवात करायची आहे. त्यानंतर आरती करून प्रसाद घ्यावा. तर अशा प्रकारे स्वामींचं 11 गुरुवारचं हे व्रत तुम्ही करू शकता. पण त्याचा संकल्प मात्र पहिल्याच गुरुवारी करावा. तर तुम्ही स्वामींचे 11 गुरुवारचे व्रत करणार असाल तर पूजेची मांडणी करून विधी पूर्ण करून येणाऱ्या मार्गशीर्ष महिन्यात स्वामी समर्थांची अशी सेवा नक्की करा. स्वामी समर्थ आपल्या सर्व इच्छा नक्की पूर्ण करतील. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.